हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? आज नवीन वर्ष, 1 तारीख. विश यू ऑल हॅपी न्यू इयर. आता आजपासून आपण महिनाभर पैसा आणि पैसेचं गणित शिकूया. म्हणजे पैसा आपल्या सर्वांना पाहिजे आहे आणि ह्या ब्रह्मांडात पैसा भरपूर आहे. त्यामुळे त्यातनं आपण आपल्याला हवे एवढा पैसा कसं मिळवायचा हा आपण जरासं जाणून घ्यायचं. अहो, पैसा मिळवणं काही अवघड नाही. अगदी सोपे सरळ मार्गानं आपण आपल्याला हवा एवढा, आपण सुखानं आनंदी राहणे एवढा पैसा आपण मिळवू शकतो. त्यात काही कठीण नाही. हे आपण ह्या महिनेभरात शिकणार. आपण ह्याला म्हणू फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल एज्युकेशन, काही म्हणा. हा पैसा मात्र ओव्हरनाईट मिळत नाही, हे पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. नाही तर आज आपण चालू केला, उद्याला नाही. लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी कशी येते? हळूहळू पावला टाकत येत असते. त्यामुळे आपण फायनान्शियल नॉलेज घेणार आहोत. आणि काय माहितीये का, आपण शाळा कॉलेजमध्ये शिकतो, पण तिथे आपल्याला फायनान्शियल नॉलेज हे कोणीच देत नाही, किंवा फायनान्शियल एज्युकेशन हे कोणच देत नाहीये. त्यामुळे त्या फायनान्शियल नॉलेज बद्दल अगदी साधं सरळ रूपानं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. मी तुम्हाला असं काही प्रॉमिस देणार नाही, तुम्ही अंबानी अडाणी सारखे होणार नाही, पण तुम्हाला कुठे काही कमी पडणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हवं असलेलं घर, गाडी एवढं सगळं घेऊन आनंदी सुखी राहू शकता. एवढं मात्र मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते. ते आपण ह्या महिनेभरात काय काय शिकणार आहोत. फायनान्शियल नॉलेज म्हणजे काय काय तेच शिकणार. एक म्हणजे ह्या ब्रह्मांडात पैसा भरपूर आहे. ते लिमिटेड काही गोष्टी आहेत. गोल्ड असेल, सिल्वर असेल, ऑइल, आयर्न, स्टील, कॉपर, शुगर, व्हीट, राईस, असल्या सगळ्या गोष्टी का नाही लिमिटेड आहेत. म्हणजे मदर अर्थ आपल्याला देतीये, एका पिरियड ऑफ टाइमला देतीये. तुम्ही कधी पाहिजे म्हटलं की तेव्हा सगळ्या गोष्टी मिळणार नाहीयेत. तो लिमिटेड फॉर्म मध्ये आहे. पण पैसा तसं नाहीये. पैसा एबंडन्स आहे. ह्या ब्रह्मांडात पैसा भरपूर आहे. पैशाला एंड नाहीये. मग आपल्या सगळ्यांना का पैसा मिळत नाहीये? तुम्ही म्हणाल, हे बघा, हे पावसासारखं आहे. पाऊस धो 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 पडतोय. तुम्ही बाहेर चमचा घेऊन गेलात पाणी साठवायला, किती साठणार? चमचाभर. ग्लास घेऊन गेलात, ग्लासभर साठेल. तुम्ही मोठा मग घेऊन गेलात, तेवढं साठेल. मोठी बारडी घेऊन जावा, बारडी भर. असं सेम वे जे आपण इच्छा करतो आणि आपण प्रयत्न करतो तेवढ्यात मिळतो. त्यामुळे चमचेभरासाठी तुम्ही पाण्याला जाऊन चमचा घेऊन गेला तेवढं मिळणार. बारडी घेऊन गेलात की बारडीभर मिळणार. हे आपण इथे शिकणार आहोत. पैशाचं सेम आहे. पैसा तुम्हाला म्हटलं ब्रह्मांडात आपले आजूबाजूला भरपूर आहे. ते आपण ह्या महिन्यात काय काय शिकणार. पहिलं शिकणार अर्निंग. पैसा मिळवायचं कसा. दुसरं प्रोटेक्ट कसं करायचा. पैसा नुसतं मिळवला की झालं का? नाही, तो आपण त्याचं रक्षण पण करायला पाहिजे. मग बजेटिंग कसं करायचं. नाही तर पैसा आणला उडवला झालं का? नाही. सेव्हिंग कसं करायचं.
स्पेंडिंग कसं करायचं, खर्च हवा तिथे खर्च करायला पाहिजे. पैसा आपण मिळवतो खर्चासाठीच. त्याच्याशिवाय इन्व्हेस्टमेंट कशासाठी करायची, किती करायची, कुठे करायची, आणि हे सगळं आपण ह्या महिन्यात शिकणार आहोत. आता हे कशाला शिकायचो, पैसा कशाला लागते म्हणाला, कशाला लागतो हो पैसा? पैसा सर्व काही गोष्टींसाठी लागतो. एम आय राईट? जेवण खाण्याला पैसा लागतो का नाही? घरी केला तरी, हॉटेलमध्ये गेला तरी, कुठे घरी केला तरी तुम्हाला सगळं आणावं लागते सामान. तर कोणी फ्री मध्ये देते का? नाही, त्याला पैसे मोजावे लागतात आपल्याला. कपडे लागते, फ्री मध्ये मिळतात का? नाही. शिक्षण तुमचे मुलांचं फ्री मध्ये होते का? नाही. राहायला घर पाहिजे, होते फ्री मध्ये? नाही. तुम्हाला देवाची पुस्तकं घ्यायची आहेत, भगवद्गीता असेल, उपनिषद असेल, काही बायबल असेल, कुराण असेल, पैसा लागतो ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसा लागतो. त्यामुळे आपण हा पैसा मिळवायला पाहिजे. ते कसा मिळवायचा पैसा? योग्य प्रकारे मिळवायचा. का म्हणजे योग्य प्रकारे मिळवलेला पैसा लक्ष्मी असते आणि आपण योग्य प्रकारे मिळवलेला पैसा टिकतो. नाही तर आपण बघितलं, इवन कोण बनेगा करोडपती, करोडो रुपये जिंकलेला माणूस सुद्धा आजचे क्षणाला काही नाही त्याच्याकडे, सगळे पैसे संपलेत. असं कितीतरी तुम्हाला लोक भेटतील, एकेकाळी ते खूप पैसे मिळवले होते, पण आता त्यांचे मुला म्हणा, नातवंड असतील, अगदी गरिबीत जगतात. असलं सुद्धा तुम्ही बघितलं असेल का? एकेकाळी पैसा होता त्यांच्याकडे, पण पुढच्या पिढीला तो राखता आला नाही, किंवा त्याचं व्यवस्थितपणे इन्व्हेस्टमेंट वगैरे करता आली नाही. काहीतरी तिथे गणित चुकलेलं आहे. त्यामुळे हे ज्ञान पण आपल्याला खूप खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं शिकायचं आहे. आणि परत परत म्हणते मी, हे कुठल्याही शाळा कॉलेजेसमध्ये शिकवलेलं नाहीये. ह्याला आपल्याला कॉमन सेन्स लागते. कॉमन सेन्स वापरून आपण हे ज्ञान मिळवू शकतो. ह्याला काही नुसतं डिग्री झाली, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, PhD झाली मिळते नाही. ह्याला थोडंसं आपल्याला व्यवहार ज्ञान म्हणतो आपण, हे लागते. हे सगळं आपण शिकणार आहोत. त्यामुळे काही लोक म्हणतात बघा, ह्या जगात का नाही पैसा भरपूर आहे, तो आपल्याला मिळवायला यायला पाहिजे. हो, खरं आपल्या अवतीभोवती सगळीकडे पैसा आहे, पण आपल्याला तो मिळवायला शिकायचं आहे. त्यामुळे आपण ह्या महिन्यात हे 30-31 दिवस ह्या पैसे बद्दल विचार करणार आहोत. हे पैसे बद्दल विचार करताना एक तुम्ही आधी लक्षात ठेवायचं, तुम्हाला पैसा मिळवायचा असला तर पैसा हा लक्ष्मी आहे. पैसा हा चांगला आहे. पैसेमुळे मला छान मोठं घर मी बांधू शकतो, चांगले कपडे घेऊ शकतो, माझे मुलांना उत्तम शिक्षण देऊ शकतो. त्यामुळे पैसा हा खूप चांगला आहे आणि तो चांगल्या प्रकारे येतोय. आणि चांगल्या प्रकारे पैसा आला की फक्त मी माझे स्वतःसाठी नव्हे, मी बाकी लोकांना पण मदत करू शकतो. त्याच्यामुळे सपोज मी एका
कारखाना काढला, एका दुकान काढलं, मी कितीतरी लोकांना तिथे कामाला ठेवू शकतो. ते लोकांचं घरदार त्या पगारातनं चालते. म्हणजे पैसा आला की मी माझं भलं करू शकतो. माझ्या बरोबर मी इतरांचं पण चांगलं करू शकतो. त्यामुळे पैसेबद्दल कायम पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे. पैसा चांगला आहे. पैसेमुळे आपण खूप काही आपले समाजाचं सगळ्यांचं चांगलं करू शकतो. आज आता आपल्याला माहित आहे टाटा सारखले बडे लोकांनी कितीतरी दवाखाने अमुक तमुक बांधलेला आहे. कितीतरी शिक्षण संस्था बांधलेल्या आहेत. हे सगळं कशामुळे शक्य झालं? पैशामुळे. त्यामुळे पैसा हा चांगला आहे, चांगली गोष्ट आहे. पैसा लक्ष्मी आहे. त्यामुळे पैसेला मी मिळवणार आहे. पैसा माझ्याकडे येणार आहे आणि मी त्याचा उपयोग पण चांगल्यासाठी करणार आहे. हे आपण आज पहिले व्हिडिओ मधनं शिकलोय. त्यामुळे आज आपण काय करायचं? आज आपण पैसेबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचे आणि पैसा चांगला आहे म्हणून विचार करायचा. अच्छा, हॅव ए गुड डे.